नमस्कार. महाराष्ट्राचा हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. पाहू शकता, भरपूर प्रतीक्षा केल्यानंतरनं जो वेळ लागलेला आहे, जवळजवळ 20 जून उलटून केल्यानंतरनं संपूर्ण राज्यभरामध्ये पुन्हा एकदा चांगल्या पावसाला हे सुरुवात झाली आहे. आजचा दिवस जर पाहिला तर बहुतांश भागांमध्ये, राज्यभरातल्या बहुतांश भागांमध्ये आज पावसाला सुरुवात झालेली आहे. तुम्ही जर सॅटेलाईट इमेज आत्ताची पाहिलीत, डिटेलमध्ये सगळी माहिती आपण पाहणार आहोत. 22 तारीख असेल, 23 तारीख आणि 24 तारीख या 3 दिवसामध्ये पाऊस जो आहे कशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये असेल. तत्पूर्वी पाहू शकता, आपण या अगोदरच्या अपडेट देत होतो त्यानुसारच 22 तारखेपासून चांगला पाऊस जो आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्यव्यापी असा पाऊस जो आहे हा पाहायला मिळणार आहे. मुसळधार अशा स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे. सध्याची जर सॅटेलाईट इमेज पाहिलीत तर मुंबईच्या ठिकाणी सुद्धा, पुणे असेल या भागामध्ये सुद्धा आज दिवसभरामध्ये आपण सांगितल्या पद्धतीने मध्यम स्वरूपाचा पाऊस हा झालेला आहे. राज्यातील बहुतांश भागांमध्ये पाऊस चांगला पाहायला मिळाला आहे. जी काही कमी दाबाचा पट्टा जो तयार झाला होता यामध्ये अरबी समुद्रामध्ये, तो सुद्धा आता चांगल्या पद्धतीने यामध्ये महाराष्ट्रासाठी पाऊस देण्यासाठी तयार आहे. त्याच वेळेला जर तुम्ही इकडचं जर वातावरण पाहिलं तर खूपच जबरदस्त असं वातावरण पाहायला मिळतंय. बंगालच्या उपसागरामध्ये ढगांची दाटी पाहू शकता, खूप जास्त प्रमाणावर आहे आणि याचा जो परिणाम आहे हा या भागामध्ये सुद्धा पाहायला मिळतोय. त्याच वेळेला इकडून सुद्धा सपोर्ट जो आहे अरबी समुद्रामधून, तो सुद्धा आता पाहायला मिळतोय. या कारणामुळे पुढचे 3 दिवस चांगला मुसळधार असा स्वरूपाचा पाऊस संपूर्ण राज्यभरामध्ये पाहायला मिळणार आहे. तर डिटेलमध्ये जाणून घेऊयात कशा पद्धतीचं वातावरण असेल, कुठे कुठे मुसळधार पाऊस असेल, कुठे हलका असेल, कुठे मध्यम स्वरूपाचं असेल, सगळी माहिती. तत्पूर्वी नवीन असाल महाराष्ट्राचं हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलवर तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोचतील. तर आता तुम्ही सॅटेलाईट इमेज समोर पाहिलेली आहे, सगळं स्पष्ट दिसतंय. या भागामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये का होईना हा कमी दाबाचा पट्टा हा सक्रिय आहे, मात्र उद्यापर्यंत हा जास्त मोठ्या प्रमाणावर सक्रिय होऊन उद्या संध्याकाळी जास्त मोठ्या प्रमाणावर पावसाचा जो अंदाज आहे हा दिसून येतोय. तुमच्या समोर पाहू शकता, हे आजचं जे आहे प्रिसेप्शनचा मॅप आहे ECMWF या मॉडेलनुसार कोणकोणत्या भागामध्ये हलका त्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आज 21 तारखेला हा पाहायला मिळाला आहे. तर पाहू शकता यामध्ये नाशिक असेल, नाशिकचा भाग जो आहे या भागामध्ये, त्याचबरोबर मुंबईमध्ये सुद्धा चांगला पाऊस जो आहे मध्यम स्वरूपाचा पडलेला आहे. यानंतरनं पाहिलं तर पाहू शकता कोकण किनारपट्टी जी आहे चिपळूण, त्याचबरोबर या पुणे या भागामध्ये बारामती हा जो भाग आहे, कोल्हापूर या भागामध्ये सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळाला आहे. त्याचबरोबर इकडे नांदेड, त्याचबरोबर यामध्ये पाहू शकता वरचा जो भाग आहे विदर्भामध्ये, या भागामध्ये सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस जो आहे आज झालेला आहे. आत्ता ही फक्त सुरुवात झालेली आहे. उद्यापासून महत्त्वाचा पाऊस जो आहे, मान्सूनचा खरा पाऊस हा सुरू होणार आहे. तर कोणकोणत्या भागामध्ये कसा पाऊस असेल डिटेलमध्ये पाहूयात. पाहू शकता उद्याची हे दिसतंय तर कमी दाबाचा पट्टा हा पूर्णपणे महाराष्ट्राकडे सरकताना दिसतोय. यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय. कोणकोणते भाग आहेत, नाशिकमध्ये जर तुम्ही पाहिलं तर नाशिकच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस दिसतोय. छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार, त्याचबरोबर मुंबई, पुणे, त्याबरोबर कोकणचा भाग हा सगळा जो भाग आहे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा उद्या पाहायला मिळेल. त्याचबरोबर बाकीचा जो मध्य महाराष्ट्र आहे, त्याचबरोबर विदर्भ आहे, यामध्ये सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रामध्ये जे सुमलिया जेट जे आहे, हे जे वारे आहेत या भागामधून वाहणारे, या वाऱ्यांमुळे चांगल्या स्वरूपाचा पाऊस पुढचे 7 ते 8 दिवस महाराष्ट्रामध्ये पडणार आहे. कारण जे सुमलिया जेट जे आहे या भागामधून येणारे जे वारे तुम्ही इथे सुद्धा पाहू शकता, येथे थोड्याफार प्रमाणामध्ये जरी सॅटेलाईट इमेजमध्ये दिसत असले तर उद्यापासून जास्त मोठ्या प्रमाणावर सक्रिय होताना आपल्याला दिसत आहेत. आणि याचंच कारण आहे महाराष्ट्रामध्ये चांगला पाऊस उद्यापासून सुरू होताना दिसतोय. हा जो टायमिंग आहे संध्याकाळी 5 ते 6 वाजल्यापासून
महाराष्ट्रामध्ये उद्यापासून 22 तारखेपासून पावसाला ही चांगली सुरुवात होणार आहे. विशेषतः कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र हा जो भाग आहे या भागामध्ये चांगला पाऊस उद्यासाठी दिसून येतोय. त्याच्यानंतरनं आपण पुढचा जो दिवस आहे 23 तारीख हा सुद्धा पाहूयात. 23 तारखेला कशा पद्धतीचा पाऊस महाराष्ट्रामध्ये असेल तर आत्ता जशी स्थिती आहे उद्यासाठीची त्याच्यापेक्षा अजून थोडासा जास्त मुसळधार असा स्वरूपाचा पाऊस जो आहे मुंबई त्याचबरोबर कोकण किनारपट्टी या भागामध्ये दिसून येतोय. नाशिक असेल, छत्रपती संभाजीनगर, बीड या भागामध्ये सुद्धा मध्यम ते मुसळधार असा स्वरूपाचा पाऊस उद्या पाहायला मिळतोय. त्याचवेळी तुम्ही जर इकडे पाहिलं तर यामध्ये विदर्भ या भागामध्ये सुद्धा गडचिरोली असेल, त्याचबरोबर चंद्रपूर या भागामध्ये सुद्धा मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस 23 तारखेला आपल्याला पाहायला मिळेल. याच कारणामुळे 22, 23, 24 हे सगळे दिवस जे आहे चांगल्या पद्धतीचा पाऊस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मान्सूनचा पाऊस हा खऱ्या अर्थाने हा सुरू होणार आहे आणि पडणार आहे. तर 22 आणि 23 तारीख आपण सांगितलेली आहे. 24 तारखेला सुद्धा अशाच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये ही स्थिती राहणार आहे. जवळजवळ 28-29 तारखेपर्यंत चांगल्या स्वरूपाचा पाऊस हा दिसतोय. त्यानंतर जर खंड असेल तर त्याबाबत सुद्धा अपडेट आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. सध्याच्या स्थितीला महाराष्ट्रासाठीचा हा पुढचा आठवडा चांगल्या पावसाचा आहे आणि खूपच चांगली दिलासादायक अशी बातमी जी आहे ही शेतकऱ्यांसाठी आहे. पेरणीयोग्य हा पाऊस हा उद्यापासून सुरू होणार आहे. मात्र जेव्हा पाऊस सुरू होईल त्याच वेळेला पेरणी करावी असा सल्ला सुद्धा यामध्ये महाराष्ट्र किंवा भारतीय हवामान विभागाने सुद्धा दिलेला आहे. उद्याचा दिवस खूपच महत्त्वाचा असणार आहे. त्याच्यानंतरनं वातावरणामध्ये कशा बदल होत आहेत घडामोडी या संदर्भातल्या अपडेटसुद्धा आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. सगळ्या महत्त्वाच्या अशाच अपडेट येण्यासाठी महाराष्ट्राचं हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.